मी राजकुमार कपाळे इयत्ता 8वी. आबासाहेब गावटे लिखित आनंदी आनंद गळे. या पुस्तकातील मी कथा सांगणार आहे कावळ्याची युक्ती. एक भलं मोठं आंब्याचं झाड होतं, हिरवेगार आणि टेरेदार. त्या आंब्याच्या झाडाला खूप अशी गोड गोड आंबे लागायचे. ते आंब्याचं झाड पक्ष्यांना तर खूपच आवडायचं. त्या झाडावरती एक कावळा राहत होता आणि त्या कावळ्याने त्या झाडावरती घनदाट असा पानांमध्ये त्याचं घरटं बांधलं होतं आणि त्या घरट्यामध्ये त्याने अंडीही दिली होती. पण तो अशी स्वप्न पाहत होता की माझी आता गोजीरवाणी चिमुकली पिल्ले या घरट्यात येतील तेव्हा किती आनंद पसरेल असं तो विचार करू लागला. पण कसलं काय, एके दिवशी एक भला मोठा साप त्याच्या घरट्यापाशी आला आणि त्याची अंडी खाऊन गेला. कावळा म्हणाला की आता माझी पिल्ली कशी येणार, आता अडचण आहे की अंडी कशी घालायची. आता तो साप तर रोजच येऊन खाऊन जाईल, काय करावं, या सापाला कशी अक्कल घडवावी असा विचार करू लागला. तो म्हणायला लागला की आपल्यात शक्ती नाही, बळ नाही, आपण कसं घालवायचं त्याला इथून. मग तो त्याच्या आंब्याच्या झाडावरती गिरट्या घालायला लागला. तेवढ्यात त्याला त्याच्या झाडाच्या खोडापाशी एक जुनं खोड होतं, तिथे त्याला साळुंके ओरडताना दिसलं. तो तिथे गेला आणि बघितलं की तिथे सापाची अंडी होती. त्याने त्या अंड्याला पाहताच त्याला एक युक्ती सुचली. तो म्हणाला की आपण या बलाढ्य शत्रूला युक्तीने आपण याला घालवू शकतो. त्यामुळे त्याने ती अंडी त्याच्या घरट्यात नेऊन ठेवली. तेवढ्यात साप तिथे आला आणि सापाला कावळ्याचं घरटं माहीत असल्यामुळे तो तिथे अंडी खायला गेला. तेवढ्यात त्याने बघितलं की माझी अंडी इथे कसं काय, म्हणून तो खोडापाशी जायला निघाला. तेवढ्यात कावळ्याने ती अंडी त्याच्या खोडात नेऊन ठेवली. नंतर सापाने ती बघितली की आपली अंडी तर इथेच आहेत, मग कावळ्याच्या घरट्यामध्ये कोणाची अंडी आहेत असं तो विचार करू लागला. तो त्या घरट्यापाशी जायला लागला. तेवढ्यात कावळ्याने ती खोडातली अंडी त्याच्या घरट्यात नेऊन ठेवली आणि साप म्हणाला की बहुतेक माझ्यासारखाच एक मोठा साप इथं आला असणार, म्हणून तर कावळा त्याचं घरटं सोडून गेला आहे. आपणही जावं, नाहीतर आपल्याला सुद्धा तो साप काहीतरी करेल, आपली अंडी घेऊन जाईल. म्हणून कावळ्याने ती अंडी त्याच्या खोडात ठेवली आणि तो साप त्या खोडातली अंडी घेऊन गेला. तेवढ्यात कावळ्याला खूप आनंद झाला की आपण याला शक्तीशिवाय नाही तर युक्तीशिवाय घालवलं आहे. आता मला काहीच अडचण नाही, मी ती अंडी घालू शकतो आणि माझी गोजीरवाणी पिल्ली चिमुकली पिल्ली नक्की येणार आणि घरट्यात आनंद पसरेल. म्हणून कधी कधी शक्तीचा वापर न करता युक्तीचा वापर करूनही आपल्याला संकट घालवता येतात. धन्यवाद.